हॅलो. 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 गुड इव्हनिंग ऑल. हॅलो. चला, ऑडिओ व्हिडिओ सगळ्यांना क्लिअर असेल. ओके. ठीक आहे. सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर ना, इथे थर्ड सेमिस्टर झाली तुमची. सो सेकंड इयरची ही चालू आहे आपली आता फोर्थ सेमिस्टर. ठीक आहे. हर्षल, टीवायचा नंतर आहे. टीवायचा 8:30 ला आहे क्लास हर्षल. ठीक आहे, 8:30. टीवायचा क्लास 8:30 वाजता आहे थर्ड इयरचा. आता सेकंड इयरचा चालू आहे. ठीक आहे. चलो. सो बघा, या सेमिस्टरला तुम्हाला फोर्थ सेमिस्टर, सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर, याच्यामध्ये तुम्हाला आता कोणकोणते विषय आहेत? एक तर तुम्हाला टोटल 5 का 6 विषय आहेत, बरोबर ना? टोटल 6 विषय आहेत. एक म्हणजे एन्व्हायरमेंटचा. ठीक आहे. एन्व्हायरमेंट आहे. आपण काय काय घेणार आहे ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. एस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन याचा क्लास होईल. दुसरं म्हणजे हायड्रोलिक्स या सब्जेक्टचा क्लास होईल. आणि तिसरं जे आहे आपण घेणार आहे ते जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, जीटी. याचे आपल्याला 3 सब्जेक्टचे क्लास होतील. ठीक आहे. हे दोन्हीचे जे आहेत ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये तुम्हाला बघायला मिळतील लेक्चर्स. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. आणि जीटीचे जे आहेत लेक्चर्स हे तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये बघायला मिळतील. म्हणजे ते कसं आहे, हे जर लाईव्ह घेणं पॉसिबल आहे, तुम्हाला वेळ नसतो तेवढा. म्हणजे दुपारी मी लेक्चर रेकॉर्ड करणार आणि अपलोड करणार त्याला. ठीक आहे. दुपारच्या वेळेस काय करणार, हे लेक्चर रेकॉर्ड करणार आणि अपलोड करणार. जे काय ते आत्ताच रेकॉर्ड करणार आहे, पण तुम्ही लाईव्ह अटेंड करू शकत नाही, तुम्ही दुपारी कॉलेजमध्ये असणार. नाही नाही, हे सगळे थिअरीचे पेपर आहेत. हे सगळे थिअरीचे पेपर आहेत. ठीक आहे. आणि कुठला आहे तुम्हाला 4 नंबरचा वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग, WWE, हे एक आहे. वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग हे एक आहे तुम्हाला. ठीक आहे. हे पण थिअरी आहे, लक्षात घ्या. हे पण थिअरी आहे. त्यानंतर तुम्हाला रेल्वे ब्रिज अँड टनेल इंजिनिअरिंग 5 नंबर, आरबीटी, रेल्वे ब्रिज अँड, याचे तुम्हाला मी नोट्स देतो. याचे जे काय आहेत हे नोट्स देतो. जर वेळ मिळाला तर याचे पण रेकॉर्डेड तुम्हाला लेक्चर्स मिळतील. जर तुम्ही 3 विषयाचा क्लास जॉईन केला तर हे तुम्हाला फ्री मध्ये मिळून जाईल. त्याचं काय फी नाही घेणार आपण. ठीक आहे. ते बघू आपण कसं काय काय. आरबीटी, रेल्वे ब्रिज अँड टनेल इंजिनिअरिंग, आणि एक तुम्हाला जो एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड सस्टेनेबिलिटी, EET नावाचा सब्जेक्ट आहे. हे काय आहे, ऑनलाईन आहे. हे ऑनलाईन आहे. MCQ, हे ऑनलाईन तुम्हाला MCQ जसं तुम्ही फर्स्ट इयरला दिलेला की नाही, अप्लाइड सायन्स आणि बेसिक सायन्स, तसं हे आहे. ओके. बाकी मग हे सगळे तुम्हाला टोटल या सेमिस्टरला टोटल 6 विषय, त्यापैकी हे जे 5 आहेत हे सगळे थेरी, म्हणजे 70 मार्कचा पेपर तुम्हाला द्यायचा आहे. आणि हा जो आहे हे काय आहे, ऑनलाईन आहे. MCQ, ऑनलाईन MCQ पेपर हा आहे. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला याचे सगळे नोट्स मिळून जातील. जीटीचे नोट्स मिळतील, हायड्रोलिक्स, एस्टिमेटिंग, कॉस्टिंग, व्हॅल्युएशन, वेस्ट वॉटर, वेस्ट अँड वॉटर इंजिनिअरिंग, वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग जे काय आहे
ह्याचे पण तुम्हाला नोट्स मिळतील. आरबीटीच्या नोट्स काढायचं काम चालू आहे. जर ते पूर्ण झालं तर ते पण मी तुम्हाला देतो. तुम्हाला नोट्स सगळ्या विषयाचा द्यायचा प्रयत्न मी करतो. म्हणजे जेवढे क्लास होणार आहेत त्याचे तरी आपलं नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. या फॉर्मॅटमध्ये आपलं होईल. एस्टिमेटिंग, कॉस्टिंग, व्हॅल्युएशन, हायड्रोलिक्स याचे तुम्हाला लेक्चर सगळे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मिळतील. जीटी रेकॉर्डेड मिळेल, ह्याचे नोट्स मिळतील. ह्याचं जर शक्य झालं तर तुम्हाला याचे पण नोट्स देतील. ठीक आहे, असा सिलेबस पूर्ण आहे. मग आता आपण चालू करणार आहे ते एस्टिमेटिंग, कॉस्टिंग, व्हॅल्युएशन. याचा एक टॉपिक झाला की मग हायड्रोलिक्सचा एक टॉपिक, असं करत जाणार आपण. एक एक टॉपिक करत जाणार. दररोजचं टायमिंग फिक्स हे राहणार. एस्टिमेटिंग, कॉस्टिंग, व्हॅल्युएशनचा एक टॉपिक झाला की हायड्रोलिक्सचा एक, याचा एक टॉपिक झाला की मग असं एक एक करत आपण जाणार. ठीक आहे. बाकी जीटीचे लेक्चर तुम्हाला आपोआप ऍपवर आपले अपलोड होत जातील. ते दुपारी लेक्चर होणार, ते लेक्चर अपलोड होणार, ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी पण बघू शकता. आणि त्यात काय डाऊट आला तुम्हाला तर तुम्ही आपण इथे ते डिस्कस करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस त्याचे लाईव्ह लेक्चर होतात त्यावेळेस तुम्ही जीटीचे पण काही डाऊट असतील तर ते विचारू शकता. त्याचा काही इश्यू नाही. ठीक आहे, चला. आणि काय डाऊट आहे तुम्हाला सांगा आता. बोला, काय डाऊट आहे तुम्हाला. काय डाऊट नाही. सिलेबस लिहून देऊ. एस्टिमेटिंग, कॉस्टिंग, व्हॅल्युएशन. आता आपण चालू करणारा हा सब्जेक्ट, याचा पहिला टॉपिक छोटा आहे आणि सोपा आहे. काय काय ते सांगतो. हायड्रोलिक्स महत्वाचा आहे. सगळे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे हायड्रोलिक्स मध्ये कसं आहे, 50-50%. 50% थेरी आणि 50% प्रॉब्लेम असं आहे. ठीक आहे. जीटी मध्ये एस्टिमेटिंग, कॉस्टिंग, व्हॅल्युएशन मध्ये याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 70% न्यूमरिकल्स आहेत आणि 30% थेरी आहे. एस्टिमेटिंग, कॉस्टिंग, व्हॅल्युएशन मध्ये त्यात प्रॉब्लेम आहेत भरपूर. सो 70% न्यूमरिकल्स आहेत, 30% थेरी आहे. एस्टिमेटिंग, कॉस्टिंग, व्हॅल्युएशन. हायड्रोलिक्सचं कसं आहे, 50% थेरी आणि 50% न्यूमरिकल्स. जीटी मध्ये पण याच्यामध्ये जर तुम्ही म्हटलं जीटी मध्ये जर म्हटलं तर 40% न्यूमरिकल्स आणि 60% थेरी आहे. ठीक आहे. जीटीचे एक काम करायचं, जीटीचे प्रॅक्टिकल व्यवस्थित करायचे. कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल असतात, ऑन ग्राउंड सॉइल वर सगळं टेस्टिंग असतं. ते पहिला कॉलेज तुमचं प्रॅक्टिकल घ्यायला पाहिजे, ही वेगळी गोष्ट. जर कॉलेजनं प्रॅक्टिकल घेतलं व्यवस्थित सगळे, तर जे प्रॅक्टिकल तुम्ही परफॉर्म करता साईटवर तेच एक्झाम मध्ये लिहायचं असते. वेगळं काही नाही. तीच प्रोसिजर तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायची असते. सर्व्हे सारखं. त्यामुळे जीटीचं जे प्रॅक्टिकल तुम्हाला कॉलेजमध्ये होतं, जे काय जेवढे होतील 1-2 जे काय असतील ते, ऍक्च्युली 12 प्रॅक्टिकल आहे. तुम्हाला तेवढे होतात की नाही ते बघा. जे काय होतील तेवढे प्रॅक्टिकल तुम्ही साईटवर स्वतः जाऊन करा. स्वतः केलाय ना तुम्ही, 100% तुम्हाला नोट्स पण वाचायची गरज नाही. तुम्ही ती प्रोसिजर स्वतः तुमच्या ओन लँग्वेज मध्ये लिहू शकता. त्यामुळे जीटीचं ते काम करायचं. सेम याचं पण प्रॅक्टिकल आहे. वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग, याला व्हिजिट पण आहे तुम्हाला. म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांट, म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र असते की नाही, आपल्या इथं आहे मिरजेत. ते जलशुद्धीकरण केंद्र किंवा सिवेज म्हणजे काय, आपल्या घरातलं किंवा कॉलेज मधलं जे काय असेल ते बाथरूम टॉयलेट मधलं जे वेस्ट जातं त्याच्यावर ट्रीटमेंट केलं जातं आणि मग ते सोडलं जातं. असंच ते उघड्यावर सोडलं जात नाही, त्याच्यावर ट्रीटमेंट केलं जातं. ते सिवेज ट्रीटमेंट मध्ये येतं. ते याच्यामध्ये आहे वेस्ट वॉटर अँड इंजिनिअरिंग मध्ये. आणि हे रेल्वे ब्रिज अँड टनेलिंग हे पण सब्जेक्ट इंटरेस्टिंग आहे. रेल्वे ब्रिज अँड टनेलिंग हे पण सब्जेक्ट इंटरेस्टिंग आहे. यातलं तुम्हाला हायड्रोलिक्सचं नॉलेज पुढं 5th सेमिस्टरला WRE नावाचा सब्जेक्ट आहे, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, TY ला. त्याला हे हायड्रोलिक्सचं तुम्हाला थोडंफार नॉलेज तिथे लागतंय. हायड्रोलिक्स म्हणजे हे पाणी आहे, पाण्याचा अभ्यास इथं. आणि WRE मध्ये तुम्ही कशाचा अभ्यास करणार आहे, कॅनल,
डॅम, ह्याचा अभ्यास सगळं तुम्ही तिथे करणार. आलं लक्षात? सो हे सगळे तुम्हाला टोटल या सेमिस्टरचं ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला दिलेला आहे. हे सगळे 70 मार्कचे थिअरी, हे एन्व्हायरमेंटचा ऑनलाईन पेपर असणार आहे. ह्याला तुम्ही किती पण अभ्यास करा, एमसीक्यू काहीतरी वेगळेच पडतात. कॅनल आहे की, कॅनल शिवाय आता बेड गार इकडे गेला गाव भागात वगैरे नाही चालू. आता ना फंड नको काय गव्हर्नमेंटकडे? लाडक्या बहिणीनं सगळ्यांना पैसे दिले, गव्हर्नमेंटकडे फंड नकोत का? कॅनल बांधणं कधी पण सगळ्यात सोपं. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बांध घालू शकत नाही. बांध घातलं की काय होते, पाणी अडतंय. पाणी अडलं की आजूबाजूच्या शेतकऱ्याच्यात पाणी जाते, त्याला नुकसान भरपाई द्यायला लागते. त्यापेक्षा कॅनल बांधतात, कॅनल मधनं पाणी सोडतात. कॅनल हे चालूच राहणार, कॅनल मध्ये बंद होत नाही. आता बंद काय आहे, पैसे नाहीत सरकारकडे द्यायला, अधिकाऱ्यांचे पगार झाले नाहीत, असं सगळे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले. चला असो, यात काय डाऊट आहे तुम्हाला? चला ऑनलाईन वाले काय डाऊट असेल तर कमेंट करा, विचारा. नसेल डाऊट तर आता मी एस्टिमेटिंग कॉस्टिंग व्हॅल्युएशनचा सिलेबस देणार आहे. पहिला आपण एस्टिमेटिंग कॉस्टिंग व्हॅल्युएशन हे चालू करणार आहे. तुम्हाला जे काय फी स्ट्रक्चर आहे मी 2 दिवसात सांगतो काय असेल ते. ठीक आहे. एक सब्जेक्ट जर जॉईन केला तुम्ही तर 3000 फी असेल, 2 जॉईन केलं तर 5000 असेल. ठीक आहे. आणि 3 जॉईन केलं तर काय ते मी सांगतो तुम्हाला. 3, 4 जे काय असतील ते आपण मॅक्सिमम सब्जेक्ट कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. ओके, ठीक आहे. चला, काय डाऊट नाही. मग आता एस्टिमेटिंग कॉस्टिंग व्हॅल्युएशनचं तुम्ही हे करा, हेडिंग द्या. एस्टिमेटिंग कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, ECV हे सब्जेक्टचं नाव आहे. ओके, सो इथल्या युनिट नंबर, त्यानंतर युनिट नेम आणि मार्क्स. ठीक आहे. याला प्रॅक्टिस पाहिजे भरपूर. प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये, भरपूर प्रॉब्लेम आहेत एस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये, हायड्रॉलिक्स मध्ये. हे तुमच्यासाठी नवीन आहे सगळं, हे आधी काही झालेलं नाहीये तुम्हाला. चला, युनिट नंबर 1. युनिट नंबर 1, फर्स्ट बेसिक्स ऑफ एस्टिमेटिंग एंड कॉस्टिंग. बेसिक्स ऑफ एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. बेसिक्स ऑफ एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग याचं जे वेटेज आहे ते आहे 6 मार्क्स. 6 मार्क्सचं वेटेज आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, होय छोटा टॉपिक आहे, अगदी छोटा आहे. म्हणजे सगळं बेसिक, अगदी बेसिक तुम्हाला त्याच्यामध्ये नॉलेज दिलेलं आहे. सेकंड, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. ठीक आहे. याचं जे वेटेज आहे ते 8 मार्क्स आहे. नेक्स्ट, थर्ड नंबर सगळ्यात महत्वाचा आहे. प्रिपरेशन ऑफ डिटेल्ड एस्टिमेट. प्रिपरेशन ऑफ डिटेल्ड एस्टिमेट. प्रिपरेशन ऑफ डिटेल्ड एस्टिमेट.
याचं जे वेटेज आहे ते आहे 30 मार्क्स. 30 मार्काचं वेटेज आहे त्याला. सगळ्यात मोठा टॉपिक आहे, यालाच आपल्याला जास्त वेळ लागणार आहे. ओके, यात भरपूर प्रॉब्लेम आहे, भरपूर व्हरायटीचे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आहे. 4 नंबर रेट अनालिसिस. रेट अनालिसिस याचं जे वेटेज आहे ते आहे 14 मार्क्स. यात पण प्रॉब्लेम आहे. पहिला टॉपिक सोडला की सगळ्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये. फर्स्ट टॉपिक मध्ये काही प्रॉब्लेम्स नाहीये. लास्ट टॉपिक 5 नंबर दॅट इज व्हॅल्युएशन. याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे. व्हॅल्युएशन आणि याचं जे वेटेज आहे ते आहे 12 मार्क्स. ओके, टोटल 70 मार्क होतात का बघा. टोटल 70 मार्क्सचा हा सिलेबस आहे. एक मिनिट. हे असं टोटल आहे. सगळ्यात जास्त वेळ आपल्याला लागणार आहे तो तिसऱ्या टॉपिकला लागणार आहे. बाकी सगळे छोटे छोटे टॉपिक आहेत. पहिला दुसरा कधी संपला तुम्हाला समजणार पण नाही. पण तिसऱ्या टॉपिकला आपल्याला 1 ते 1.5 महिना लागणार त्याला. म्हणजे 1 महिना तरी आरामात तिसऱ्या टॉपिकला लागणार, कारण त्यात एवढे व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम्स आहेत. आणि हे जे तुम्ही शिकणार आहे हे जाऊन तुम्हाला साईटवर अप्लाय करायचं आहे. याच्यानंतर तुमचं ट्रेनिंग असते माहितीये ना. 3 महिन्याचं ट्रेनिंग आहे तुम्हाला, 90 डेजचं. 90 डेजच ना. 3 महिन्याचं तुम्हाला ट्रेनिंग आहे. हे जे तुम्ही सगळं शिकणार आहे हे जाऊन तिथं तुम्हाला अप्लाय करायचं आहे, बघायचं साईटवर. फायदा होणार तुम्हाला त्याचा. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय काय बघा. बेसिक्स ऑफ एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. आता एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग मध्ये नेमकं काय असतं ते सांगतो तुम्हाला. हा सब्जेक्ट शिकायचा कशासाठी, तर मला सांगा, तुम्ही इंजिनियर आहे म्हणजे होणार आता, बरोबर ना. 3rd इयर झाल्यावर तुम्ही इंजिनियर होणार. आणि इंजिनियर झाल्यावर शेजारचा माणूस आलं म्हटलं की मला एक 1200 स्क्वेअर फीटचं घर बांधायचं आहे. 1200 स्क्वेअर फीटचं मला एखादं घर बांधायचं, रेसिडेन्शियल बंगलो. किती खर्च येईल साधारण, त्याला सांगता यायला पाहिजे. मग 1200 स्क्वेअर फीट जर घर बांधायचं असेल, मग त्यात आता आपण ठरवणार घर कसलं बांधणार आहे. आरसीसी बांधणार आहे का लोड बिअरिंग स्ट्रक्चर. आता लोड बिअरिंग बंद झालं, तर लोड बिअरिंग तुम्हाला माहिती आहे. लोड बिअरिंग मध्ये काय व्हायचं, मोठ्या मोठ्या भिंती यायच्या, त्याच्यामध्ये बीम कॉलम वगैरे काय नसायचं. मग आता आरसीसी मध्ये काय झालं, कॉलम आले, बीम आले, त्यामुळे भिंतीचे साईज काय झाले, कमी झाले. त्यामुळे आतली वापरायला जागा मिळाला आपल्याला, म्हणजे कार्पेट एरिया आपल्याला जास्त मिळाला. ठीक आहे. त्यानं म्हणलं 1200 स्क्वेअर फीट मला घर बांधायचंय, तर मग काय काय किती खर्च येणार. मग अंदाज आता तुम्ही मार्केटमध्ये जर गेलात तर मार्केटमध्ये तुम्हाला काय अंदाज रेट चालू आहे माहितीये. आता हे माहित पाहिजे तुम्हाला. एस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये सगळ्या मटेरियलचे रेट माहित पाहिजे. म्हणजे सँड किती ब्रासला आहे, सँडचं मोड ऑफ मेजरमेंट काय आहे, वाळू आपण कशामध्ये मेजर करतो, ब्रास मध्ये मेजर करतो. सिमेंट विकत आणायला गेल्यावर कशामध्ये मेजर करता, सिमेंट आपण बॅग्स मध्ये मेजर करतो. तुम्हाला लूज केजी मध्ये पण मिळतं, पण शक्यतो बल्क मध्ये सिमेंट मागवताना आपण कशामध्ये मागवतो, बॅग्स मध्ये मागवतो. एक बॅग किती किलोची असते, 50 किलोची. एक सिमेंटची बॅग किती किलोची असते, 50 किलोची बॅग असते ती. कुठले पण तुम्ही कंपनीचं सिमेंट घ्या, लूज तुम्हाला मिळतं मग ते. ठीक आहे. मग स्टीलचं रेट काय, स्टील आपण कशामध्ये मोजतो, केजी मध्ये, केजी किंवा टन मध्ये. मोठ्या बल्क मध्ये जर तुम्ही मागवणार असाल तर टन मध्ये आपण मोजतो. ठीक आहे. तर असे हे सगळं मग मटेरियल तुम्हाला रेट पाहिजेत. तर बांधत असताना तुम्हाला कॉन्क्रीट मिक्सर लागणार, व्हायब्रेटर लागणार, रॅमर लागणार,
जेसीबी लागणार जर तुम्हाला खड्डा काढायचा असेल तर, मोठा खड्डा काढायचा आहे कमी वेळेत मॅन पॉवर न वापरता, मग जेसीबीचा तासाचा रेट असतो. जेसीबीचा रेट जो असतो तो तासाचा असतो, एका तासाला किती रुपये. मग रोड रोलर असते त्याचा रेट, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये बघायचं एस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये. मग आता 1200 स्क्वेअर फीट तुम्हाला घर बांधायचंय म्हटल्यावर साधारण आता तुम्ही कुठं बांधणार आहे हे पण महत्वाचं आहे. तुम्ही 1200 स्क्वेअर फीट मुंबईत बांधणार आहे तर जास्त रेट तुम्हाला द्यावे लागतील. तुम्ही गाव भागात बांधणार असाल खेडेगावात तर कमी रेट द्यावे लागतील. तुम्ही कुठं बांधणार आहे लोकेशन पण महत्वाचं आहे. अगदी तुम्ही मेन रोडला तुम्ही घर बांधणार आहे, रोड टच अगदी प्राईम लोकेशन मध्ये, तर तुम्हाला रेट जास्त द्यावे लागणार. ठीक आहे. ऑन अन ऍव्हरेज आपण जर ऍव्हरेज सिटी मध्ये बांधायचं म्हटलं तर आता जो रेट चालू आहे तो रेट तुम्हाला जो चालू आहे तो साधारण 1400 रुपीज टू 1800, म्हणजे हे अगदी नॉर्मल सांगतोय मी, हाय क्वालिटीचं मटेरियल नाही, नॉर्मल मटेरियल. मटेरियल तुम्ही जास्त भारी चूज करायला लागला तर मग हे अमाऊंट वाढत जातं. 1400 रुपीज पर स्क्वेअर फीट आहे. कळालं का? तुम्ही कुठल्या पण इंजिनियरकडे जावा, त्यांनी त्याला सांगितलं तुम्ही किंवा माझी 1200 स्क्वेअर फीटची जागा आहे म्हणजे तुम्हाला बंगलो बांधायचं. मग यात बऱ्याच गोष्टी आहेत, स्पेसिफिकेशन ठरतं. स्पेसिफिकेशन म्हणजे काय, मी टाइल्स कसली बसवणार, दरवाजे कुठले वापरणार, कलर कुठला देणार, त्याच्यावर पण आहे ना. आता कलर कमी किमतीचे पण आहेत, जास्त किमतीचे पण आहेत. एक फरशी तुम्ही घ्यायला गेलात तर अगदी लाखात पण आहे आणि हजारात पण आहे. तुम्ही कुठले मटेरियल घेणार त्याच्यावर सगळं बांधकाम ठरतं. मटेरियलचे रेट, आता सँडचे रेट पावसाळ्यात बघायला गेला तर वाढतात. पावसाळ्यात तुम्ही बघायला गेलात तर रेट त्याचे वाढतात. तेच उन्हाळ्यात हिवाळ्यात सँड घ्यायला गेलात तर कमी किमतीत मिळते तुम्हाला. असा सगळा प्रकार आहे. मग आता तुम्ही मला सांगा 1400 रुपये जर किंवा 1800 रुपये रेट चालू आहे, आपण दोन्ही नाही 1500 पकडू, चला 1500 रुपीज आपण पकडू, 1500 रुपीज पर स्क्वेअर फीट. मग किती खर्च येणार 1200 बांधायला? एका स्क्वेअर फीटला 1500 रुपये खर्च येणार आहे. मग 1200 ला किती येणार? 1200 गुणिले 1500 करा, 1200 गुणिले 1500 करा, किती खर्च येणार त्याला बांधायला सांगा बरं तुम्ही? 18 लाख रुपये आलं. समजतंय का? 18 लाख रुपये हा काय येणार खर्च येणार. क्लिअर? म्हणजे असं असतं. असं हे आता मग 18 लाखच येणार काय नाही, त्याच्यापेक्षा मग आता काम तुमचं डिले झालं, उशीर झाला. आता काम करण्याची पण एक वेळ असते, ठरवलेली असते, 6 महिन्यात आम्ही घर बांधून देणार. कारण मटेरियलचे रेट हे काय सतत बदलत असतात, ते काय फिक्स नसतं. आज मटेरियल आलं त्याचा रेट वेगळा, सिमेंटचं उद्या वेगळा. त्यामुळं टाइम लिमिट असते बांधायला. 3 महिने 6 महिन्यात तुम्ही बांधायला पाहिजे तर हे तुम्हाला रेट हे मिळणार. जर तुम्ही उशीर केला तर मग रेट तुम्हाला काय होतंय, पावसाळा लागला की मग लेबरचे पण रेट वाढतात, मटेरियलचे पण रेट वाढतात, सगळंच वाढत जाते. जेवढं काम तुमचं उशीर होईल तेवढं खर्च जास्तीत जाणार. मग एस्टिमेटिंग कॉस्टिंग व्हॅल्युएशन मध्ये आपण काय करतो, हे आपण एस्टिमेटिंग काढत असतो, किती खर्च येणार अंदाजे. अंदाजे किती खर्च येणार. आता हे 1500 गुणिले 1200 तुम्ही केल्यावर तुम्हाला किती रुपये खर्च आला? 18 लाख रुपये खर्च आला. 1200 स्क्वेअर फीट घर बांधण्यासाठी अंदाजे रक्कम किती लागणार आहे? 18 लाख. समजलं? मग आता समजा घर मालकाकडे 18 लाख रुपये नाही आहेत, घर मालकाकडे किती रुपये आहेत? नाही, माझ्याकडे आता सध्या यातले 10 लाख रुपयेच आहेत. ठीक आहे. मग ते काय करणार, उरलेले 8 लाखाचं तो लोन काढेल. बरोबर आहे ना, तो लोन काढेल. मग ह्यासाठी त्याला पहिला एस्टिमेट द्यायला लागते. बँकेत पण जो लोन काढायला गेला की त्याला पहिला एस्टिमेट मागतात, किंवा तुम्ही नगरपालिकेत परमिशन काढायला गेला, महानगरपालिका ग्रामपंचायत कुठं पण गेला तर पहिला काय म्हणतात, एस्टिमेट द्या. मग तेव्हा हे तुम्हाला एस्टिमेट द्यायला लागतं. ही रक्कम काय फिक्स नसते, ही कमी पण होऊ शकते आणि वाढू पण शकते. लक्षात घ्या, कमी होऊ शकते, वाढू शकते. ठीक आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मग हे सगळं बांधकाम करायच्या आधी बांधायला किती खर्च येणार हे काढून देणे, हे सगळं एस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये. कळालं? मग एखादी रूम तुम्हाला बांधायची, आता समजा एखादी रूम तुम्हाला बांधायची आहे किंवा एखादी भिंत बांधायची, समजा भिंत बांधायला किती खर्च येणार, माझा हे कशावर डिपेंड आहे, त्या भिंतीला काय काय मटेरियल लागणार. मटेरियल भिंत बांधण्यासाठी मटेरियल काय काय लागणार, ब्रिक लागणार. आता ब्रिक तुम्ही कसल्या टाईपचे चूज करतात त्याच्यावर पण आहे. स्टँडर्ड ब्रिक आहे आपली, काय साईज आहे, 19 बाय 9 बाय 9. मोठ्या पण ब्रिक्स आहेत, हॉलो ब्रिक्स आहेत कॉन्क्रीटच्या,
आता काही जण काय करतात, चिऱ्यात बांधकाम करतात. चिऱ्याचा दगड असते माहिती ना? चिरा, हा लाल, कोकणात असतं बघा घर, त्याला चिरा म्हणतात. ते चिरात बांधकाम करतात. मग त्याचं मजुरीची रेट वेगळी असते. म्हणजे लेबर लेबर रेट त्याला बांधायला त्याचे रेट वेगळे. आता तुम्ही साधी फरशी घेतला 2x2 ची, तर त्याचे लेबर रेट वेगळे येतात. 4x8 ची फरशी घेतला तर त्याचे रेट वेगळे. लेबर रेट हे वेगळे वेगळे असतात, लक्षात घ्या. मग हे बऱ्याच गोष्टींवर हे सगळं ठरत असतं की माझा भिंत तुम्हाला बांधायची तर मटेरियल काय काय लागणार, ब्रिक लागणार. बघा मी काय सांगतोय, ब्रिक लागणार, आणि काय लागणार तुम्हाला, सिमेंट लागणार, बरोबर, आणि काय लागणार, सँड लागणार, बरोबर, आणि पाणी, एवढं तर लागणार तुम्हाला. आणि काय जे मजुरी लेबर असेल हे मटेरियलचं कॉस्टिंग झालं. मग आता 1000 तुम्हाला 1 मीटर भिंत बांधायची आहे, पहिला व्हॉल्यूम काढायला लागतो भिंतीचा. हे सगळं आपण हे बघणार आहे, एस्टिमेटिंग मध्ये काय शिकायचं ते सांगतोय. मग आपल्याला हे ब्रिकची नंबर काढता यायला पाहिजे. किती नंबर ब्रिक लागणार आहे तुम्हाला 1000, आणि तुम्ही ऑर्डर केले 5000, 4000 पडून राहिले. मालक तुम्हाला हुडकत देणार ते घेणार कोणते विटा परत, ते तसंच पडून राहणार, खराब होणार. सो हे पण महत्वाचं आहे. सिमेंट बॅग्स त्याचे नंबर पहिला काढायचे, सँडची क्वांटिटी पहिला काढायची, किती लागणार. मग आता समजा मला ब्रिक एक लागणार 1000 ब्रिक, कसं काढायचं ते आपण बघणार आहे, सगळं तेच शिकणार आहे. 1000 नंबर ऑफ ब्रिक्स मला लागणार आहे. आता सध्या मार्केट रेट काय चालू आहे ब्रिकचा, चॉकलेटी ब्रिक जी असते, भाजकी वीट जी असते, त्याचा रेट काय चालू आहे. चांगली विटांचे पण प्रकार आहेत, क्लास 1 क्लास 2 तुम्ही शिकलाय बीएमसी मध्ये, क्लास 4 पर्यंत आहे. चांगली वीट किती रुपयाला मिळते, चांगली वीट मला आणून दे बाबा 1 टन, 12, 13, 14 रुपयाला वीट चालू आहे. एक लोड असतोय 5000 विटांचा, एक लोड म्हणजे ट्रॅक्टर येते की नाही, तो 5000 विटांचा असतो, किंवा एखादा ट्रक लोड घ्यायचं तर एक 5000 विटांचा तुम्हाला घ्यावा लागतो. ठीक आहे. मग त्याला ऑन ऍव्हरेज आपण 12 रुपये पकडून जाऊ. 12 रुपये जर पकडले तर किती रुपये खर्च आला तुम्हाला, 12000 रुपये विटांचा खर्च झाला. सिमेंट बॅग्स मला किती लागणार आहेत, एक समजा 15-20 मला सिमेंट बॅग्स लागणार, समजा 20 बॅग लागणार आहे. एका सिमेंट बॅगची किंमत सांगा काय चालू आहे सध्या. हा, रेंज मध्ये तुम्ही सांगू शकता. आता कसं आहे, प्रत्येक ठिकाणी रेट वेगळे वेगळे आहेत. मग रेंज मध्ये तुम्ही सांगायचं रेट कधी पण. मग हे रेट कोण सांगत असतं, पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटचं डीएसआर असते, डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट. डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट असतं हे प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक सर्कलला, प्रत्येक डिव्हिजनला. आपलं डिव्हिजन येतं ते पुणे डिव्हिजन येतं, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की कोकण डिव्हिजन आहे, पुणे डिव्हिजन आहे, नागपूर डिव्हिजन, असे वेगवेगळे डिव्हिजन आहेत. आपलं जे पश्चिम महाराष्ट्र जो येतो तो येतो पुणे डिव्हिजन मध्ये. मग याचं सर्कल कुठं आहे, कोल्हापूरला आहे. ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. मग हे डीएसआर म्हणजे डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट, याच्यामध्ये ते रेट ठरलेले असतात. मग आता सिमेंटचा रेट आता साधारण बघा 380 पासून ते 500 पर्यंत आहे. 350 पासून 500 पर्यंत रेट चालू आहे. आपण 400 रुपये पकडू. 400 रुपये जर रेट पकडलं तर किती झाले, 8000 रुपये झाले सिमेंटचे. सँड आता समजा तुम्हाला 1-2 ब्रास वाळू लागणार आहे. बघा प्रत्येकाचं युनिट वेगळं आहे. सिमेंट आपण कशामध्ये मोजणार, बॅग्स मध्ये, नंबर ऑफ बॅग्स. ब्रिक आपण कशामध्ये मोजणार, नंबर्स मध्ये मोजणार. सँड आपण कशामध्ये मोजणार, ब्रास. एक ब्रास म्हणजे किती असते ते बघू आपण आता नंतर. हे 2 ब्रास तुम्हाला लागणार. एक ब्रास वाळूची किंमत किती आहे, नॅचरल सँड. आता नॅचरल सँड मिळायची बंद झाली, वाळू उपसा बंदी आहे. पावसाळ्यात तर पूर्णपणे बंद असते. ठीक आहे. आता जर मग तुम्हाला नॅचरल सँड पाहिजे असेल, अजून पण मिळते, तर त्याची किंमत तुम्हाला साधारण ऑन अन ऍव्हरेज 12-13 हजार रुपये एक ब्रासला जाते. रेनी सीझन मध्ये रेट डबल होतात त्याचे, ते पावसाळ्यात मिळतच नाही, ब्लॅक न तुम्हाला ते डबल होते रेट त्याचे. मग साधारण मी 12,000 रुपये जर पकडले, 12,000 रुपये, तर किती झाले, 24,000 रुपीज सँडचे झाले. म्हणजे मटेरियलचा तुम्हाला एवढा खर्च आला अंदाजे. 24,000 रुपये हे 8,000 म्हणजे 32 आणि हे 2, 34 आणि 10, 44,000 रुपये तुमचं मटेरियलचं झालं. ठीक आहे. लेबरचे चार्जेस वेगळे. लेबर आता याला मग मिस्त्री येणार, हेड मेसर येणार,
मेन कोण असतोय, मोरक्या मिस्त्री असतोय, त्याच्या हाताखाली कामगार असतात. मग मेल मजदूर, फिमेल मजदूर, भिस्ती म्हणजे पाणी मारणारा माणूस, हे असे त्यांचे पगार असतात. त्यानुसार मग ते लेबरचे रेट येणार. हे सगळं ऍड करून आपण खर्च काढत असतो. कळालं? हे सगळं एस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये बघायचं आपल्याला. ठीक आहे. मग हे जे आहे ना, हे बघा, हे यात सगळं तुम्हाला हे इंट्रोडक्शन, हेच पहिला टॉपिक आहे. जे मी आता तुम्हाला सांगितलं सगळं, त्यात मग एस्टिमेटिंगचे प्रकार आहेत वेगवेगळे. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट, डिटेल्ड एस्टिमेट. अप्रॉक्सिमेट म्हणजे जे तुम्हाला मी आता सांगितलं आहे की बाबा किती रुपयाला देणार, 1500 रुपये पर स्क्वेअर फीट न देणार, हे अंदाजे सांगितलं, याला म्हणायचं अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. डिटेल्ड एस्टिमेट म्हटलं की आता असं म्हणून चालत नाही, भिंत बांध. भिंत बांध म्हणल्यावर वीट कसली पाहिजे हे पण सांगायला पाहिजे. कसली पण वीट बांधून चालणार नाही ना. बांधतो म्हणणार, देताना रेट तुम्हाला भारीचे रेट देणार आणि बांधताना खराबच बांधणार, यालाच भ्रष्टाचार म्हणतात. कळालं काय? कसं करतात, काय करतात सांगतो तुम्हाला, इंटरेस्टिंग आहे ते. ठीक आहे. मग डिटेल्ड एस्टिमेट मध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार केलेला असतो. वीट आणायची तर ती कुठनं आणणार, त्याचं ट्रान्सपोर्टेशन चार्जेस घेणार काय, मग ते किती रुपयाला बसणार, सगळं डिटेल मध्ये त्याचा विचार केलेला असतो. ठीक आहे. तसं अप्रॉक्सिमेट मध्ये काय नसतं. अप्रॉक्सिमेट म्हणजे अंदाजे. मग अप्रॉक्सिमेट एस्टिमेट पहिल्या टॉपिक मध्ये काही प्रॉब्लेम्स नाही आहेत आपल्याला, काही नाही, फक्त थेअरी आहे. सेकंड टॉपिक पासून जे प्रॉब्लेम चालू होणार ते सगळ्याला प्रॉब्लेम, सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम, सगळ्यात महत्वाचा टॉपिक तिसरा टॉपिक आहे, इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे. तुम्ही फ्युचर मध्ये कुठे जरी जॉबला गेला तरी तुम्हाला हा सब्जेक्ट उपयोगाला येणार, कारण हेच काम आहे आपलं सिव्हिल इंजिनिअरचं, दुसरं काय आहे हे. आणि नेक्स्ट 6व्या सेमिस्टरला तुम्हाला डिझाईन आहे स्टीलचं, हेच आपलं सिव्हिलचं मेन काम. सो हा टॉपिक महत्वाचा आहे. यातली थेरी आणि प्रॉब्लेम्स सगळे करायचे, यातलं काहीच ऑप्शन ना ठेवायचं नाही. 30 मार्काचे ते प्रॉपर मी तुम्हाला नोट्स देतो. रेट अनालिसिस महत्वाचा आहे आणि सोपा टॉपिक आहे, मार्क मिळवून देणारा टॉपिक म्हणजे रेट अनालिसिस. जे आता आपण खर्च काढला की 1500 रुपीज पर स्क्वेअर फीट, हे कसं आलं, हे कसं सांगितलं, तर हे आपल्याला रेट अनालिसिस मध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. आणि लास्टला जे आहे ते व्हॅल्युएशन, हा पण टॉपिक महत्वाचा आहे, सोपा आहे टॉपिक, मार्क मिळवून देणार आहे. व्हॅल्युएशन मध्ये काय असतं, व्हॅल्युएटर असतो, व्हॅल्युएटर असतो. हे काय करत असतो, समजा एक अशी बिल्डिंग आहे, ठीक आहे, ही अशी बिल्डिंग आहे समजा, आणि ही बिल्डिंग वर मला लोन काढायचं आहे. मग काय करणार, बँकेत तुम्ही जाणार, बँकेचे लोक तुमच्या बिल्डिंगला व्हिजिट करतात, आणि ही बिल्डिंग कधी बांधली आहे, त्याची झीज किती, आता वापरून झीज होते कुठल्या पण गोष्टीची. मग ही बिल्डिंग कधी बांधली आहे, नवीन असेल तर त्याचं व्हॅल्युएशन जास्त होणार, जुनी बिल्डिंग असेल, पडायला आलंय सगळं, त्याचं व्हॅल्युएशन कमी होणार. मग हे व्हॅल्युएशन करणारे जे लोक असतात त्यांना आपण म्हणतो व्हॅल्युएटर. त्याचा कोर्स आहे, डिग्री झाल्यानंतर 2 वर्षाचा तुम्ही कोर्स करू शकता व्हॅल्युएटरचा. मग बँकांची टायअप करायचं. मग बँक, आता समजा तुम्ही 1 कोटी रुपयाच्या बंगल्याचं व्हॅल्युएशन केलं, तुमचे 2% फी असते, ते एक्सपिरियन्स माणसाचे. जो एक्सपिरियन्स माणूस आहे त्यानं 10-15 वर्ष त्याच्यात काम केलं, त्याला 2-3% मिळतात मार्जिन. म्हणजे आता फ्रेशर आहे त्याला पॉइंट मध्ये असतं. मग 1 कोटीचा बंगला आहे समजा, तुम्ही व्हॅल्युएशन केलं त्याचं, 2% किती झाले, तुमची फी 2 लाख रुपये झाली. 1 कोटीचे 2% म्हणजे 2 लाख झाले. अशा पद्धतीनं ते व्हॅल्युएटरचं काम असतं. हे व्हॅल्युएटर, बँकेतनं माणसं येतात, मग बँक माणूस नेमलेला असतो तो कोण असतोय, सिव्हिल इंजिनियर असतोय. बँकेतला माणूस थोडीच असणार आहे. बँक कोणाला घेते, सिव्हिल इंजिनियरला घेते. त्याला म्हणतंय व्हिजिट कर ही प्रॉपर्टी, त्याचं व्हॅल्युएशन काढ सगळं, तू बघून आम्हाला सांग, आणि त्याच्या 70-80% तुम्हाला लोन मिळते. असा प्रकार असतो सगळा. सो हा टॉपिक म्हणजे व्यावहारिक टॉपिक आहे, सब्जेक्ट आहे. तुम्हाला बऱ्यापैकी बाहेरचे सगळे रेट माहित पाहिजेत, सँड कितीला आहे, ब्रिक कितीला आहे, हे सगळं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. रेट अनालिसिस, एव्हॅल्युएशन हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक. याच्यामध्ये जे तुम्ही शिकणार आहे, आणि सेम टू सेम सिलेबस डिग्रीला आहे. डिग्रीला तुम्हाला सेम सिलेबस भेटणार, काही वेगळं नाही, जरासं थोडंसं ऍडव्हान्स असेल, पण हे जे इथे शिकणार आहे आपण तिसऱ्या टॉपिक मध्ये, सेम तेच आहे. तुम्ही कुठल्याही सिनियरला तुमच्या विचारून बघा, हेच आहे, वेगळं काही नाही.
डिप्लोमाला तुमचा एकदा बेस पक्का झाला, सेंटर लाईन मेथड, लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड, ह्याच्यावरच आपण सध्या काम करतो. आणि आता एस्टिमेटिंगचे वेगवेगळे सॉफ्टवेअर आले. सॉफ्टवेअर डायरेक्ट तुम्ही टाकायचं, तुम्हाला डायरेक्ट ते मटेरियल लेबर सगळं देते, सगळं तुम्हाला देते. ठीक आहे. सो हे अशा पद्धतीचं एस्टिमेटिंग कॉस्टिंग आहे. आणि सेम आता आपण पहिला टॉपिक याचा घेणार, हे झाल्यानंतर मग हायड्रोलिक्स घेणार. जीटीचे तुम्हाला रेकॉर्डेड मिळत जातील. तिन्ही सब्जेक्ट महत्वाचे आहेत, म्हणजे इंटरेस्टिंग आहे. तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढं भारी आहे. म्हणजे आता खरं सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचं स्टार्ट झालं. हायड्रोलिक्स म्हणजे पाण्याचं, पाणी लागणार तुम्हाला. डॅम बांधायचं म्हटल्यावर पाण्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला एखादा डॅम बांधायचं, कॅनल बांधायचं म्हटल्यावर, बांध घालायचं म्हटल्यावर पाण्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहित पाहिजे. डॅम बांधायचं म्हणजे पहिला तुम्हाला सॉइलची प्रॉपर्टी माहित पाहिजे. मला सांगा, शेतामध्ये पण घरं बांधतात, तिथं कसली माती असते? ब्लॅक कॉटन सॉइल असते. काळी माती म्हणतो ना आपण त्याला, कसली माती म्हणतो आपण? ब्लॅक कॉटन सॉइल. ब्लॅक कॉटन सॉइल काय करते? भुसभुशीत असते, ती कठीण नसते. पाणी आलं की त्याच्यामध्ये ती सॉइल काय होते? फुगते. पाणी कमी झालं की ती सॉइल काय होते? कमी होते, आकसते. मग तिथं आपण फाउंडेशन कुठलं टाकतो? पाईल फाउंडेशन टाकतो. तिथं आपलं नॉर्मल फाउंडेशन नसते. फाउंडेशनचे प्रकार तुम्ही शिकलाय, ओपन फाउंडेशन, आठवते की नाही? शॅलो फाउंडेशन, डीप फाउंडेशन, कंबाईंड फुटिंग. बीएमसी ला झाले हे तुम्हाला, नसेल तर आपण जीटी मध्ये बघणार आहे. मग पाईल फाउंडेशन तिथं असते, पाईलवर घर बांधतात. अशा प्रकारचे, म्हणजे कसं आहे, हार्ड मुरुम असेल तर नॉर्मल आपण आयसोलेटेड फुटिंग करतो, कंबाईंड फुटिंग करतो. पण ते नसेल तर मग अशा पद्धतीचं तुम्हाला वेगवेगळं. मग सॉइलचं सगळं जीटी मध्ये, हायड्रोलिक्स मध्ये सगळं पाण्याचं, एस्टिमेटिंग कॉस्टिंग, वेस्ट वॉटर अँड वॉटर इंजिनिअरिंग मध्ये सगळं सिवेज वॉटर, त्याचं ट्रीटमेंट सिव्हिल इंजिनिअरकडेच असते. आणि 5व्या सेमिस्टरला तुम्हाला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घन कचरा, घंटा गाडीवर येत नाहीत का सर्व सकाळ सकाळी, ते पण सगळं सिव्हिल इंजिनियरच करत असतो. सिव्हिल इंजिनियर काय कचरा गोळा करत फिरत नाही, मॅनेजमेंट करते. ते कचरा आणणे आणि मग त्याचं क्लासिफिकेशन करतात वेगवेगळं, हजार्डस वेगळं, नॉर्मल वेगळं. मग त्याला इन्सिनरेशन करायचंय. काही गोष्टींना म्हणजे हॉस्पिटल मधलं जे वेस्ट ते सगळं जाळतात, त्या सुगडावर टाकत नाही, त्याला हाय डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर मध्ये जाळतात त्याला. येते का लक्षात? सो असे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. ठीक आहे. सो बघा, हे सगळा सिलेबस आहे. बेसिक्स ऑफ एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता तुम्हाला काय डाऊट आहे विचारा, बोला. ऑनलाईन वाले तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. चला, काय डाऊट नाही? हॅलो. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. कॉलेज कधी सांगितलं स्टार्ट? आता काय तुमचे स्पोर्ट्स असणार, गॅदरिंग असणार, जानेवारीत आहे बघा. मग ते आता
सिलेबस तर तुमचा आता बघा कसं काय काय करतात. हायड्रोलिक्स पण, हा हायड्रोलिक्स पण घेणार आहे आपण. हायड्रोलिक्स पण घेणार आहे, जीटी पण घेणार आहे. मगाशी मी तेच सांगितलं तुम्हाला. हे बघा, हे सगळे सब्जेक्ट आपण, हे तरी 2 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, जीटी रेकॉर्डेड, याचे तुम्हाला नोट्स मिळून जातील. आरबीटीचे नोट्स काढायचं काम चालू आहे. झालं, वेळ मिळाला तर त्याचे नोट्स देतो. हे काय शुअर सांगत नाही, पण याचे तुम्हाला सगळे नोट्स मिळून जातील. ह्याचा काय विषय नाही, तुमचं तुम्ही बघायचं. त्याचं काय नोट्स केलं काय नाही केलं काय, काहीतरी वेगळंच पडतं एक्झाम मध्ये. त्यामुळं हे तुमचं तुम्ही मॅनेज करा. बाकी सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. उद्यापासून एस्टिमेटिंग कॉस्टिंग मी चालू करतो प्रॉपर. पहिला टॉपिक चालू करतो. फर्स्ट संपेल तो 1-2 लेक्चर मध्ये संपेल. दुसरा पण 2 लेक्चर मध्ये संपेल. आणि दुसऱ्याला जरा जास्त लागतं, कारण इथं प्रॉब्लेम आहे. 3-4 लेक्चर लागतील, मग ह्याला जास्त वेळ लागणार आपल्याला. ठीक आहे. चला, पहिला काय करू, हायड्रोलिक्स. पहिला हे 2 टॉपिक संपू, मग हायड्रोलिक्स कडे जाऊ. आणि युटीचा सिलेबस तुम्हाला कव्हर करून देतो. युटीला युटीला नाही, युटीला हे 2 आणि यातला अर्ध येणार तुम्हाला. ह्यातला अर्ध येणार की तिसऱ्यातलं. युटीला तुम्हाला यातला हाफ येणार सिलेबस. युटीला तुम्हाला काय असणार, पहिला, दुसरा आणि यातला निम्मा असणार. जेवढं कॉलेजमध्ये शिकवून होतं तेवढं. ओके, तेवढं आपण इथं कव्हर करू. हायड्रोलिक्सचे तुम्हाला पहिले 2 टॉपिक असतील, ते आपण हायड्रोलिक्सच्या वेळेस डिस्कशन करू. ठीक आहे. चला, उद्यापासून सेम टायमिंग आपला असणार आहे. टायमिंग मग काय बघू, आपण चेक करू, चर्चा करू त्याच्यावर. सकाळी नाही, सकाळी पॅक आहे सगळं. नाही, बघूया. ठीक आहे. बाकी उद्यापासून पहिला टॉपिक मी शिकवायला स्टार्ट करणार आहे. ओके, डाऊट असेल तर थांबा, नसेल तर तुम्ही लिव्ह केलं तरी चालेल सेशन.